मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भातली बातमी आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये या मागणी संदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे। जर आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ही चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात निर्णय घेता येईल का याबाबत काही कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत। 2 महिन्यांच्या आत जर वडिलांचा मृत्यू झाला आणि आईनं मुलाचं पालन पोषण केलं तर आईची जात लावता येईल असा निर्णय एका राज्याच्या हायकोर्टानं दिलेला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या एका राजकीय कुटुंबानं अशी मागणी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावलेली होती। तेव्हा आईच्या जातीवरून हे प्रमाणपत्र देता येईल का या संदर्भात चर्चा आणि याच बाबतीत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये येईल, शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल, मग काय करणार आपण? तर ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना, आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का? ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याची, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया होती आणि या संदर्भात आणखी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत। कपिल, महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी होती त्यावर आता चर्चा सुरू आहे। काय काय नेमके या संदर्भातले पुढचे तपशील येतात, कशा प्रकारे ही चर्चा आता सुरू आहे? नक्कीच मनोज जरांगे पाटीलांनी ही जी मागणी केली होती का आई जर ओबीसी असेल तर मुलांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी केली होती। या संदर्भात जी समिती आहे, उपसमिती आहे, त्या बैठकीमध्ये चर्चा झाली। कायदेशीर बाबीमध्ये कसं हे बसू शकतं याच्यावर चर्चा झालेली आहे। तर एका राज्याने या या मागणीचा मुंबई हायकोर्टाने होकार दिला होता, तर मुंबईमध्ये मात्र या संदर्भात याचिका फेटाळली होती। म्हणजे एकंदरीतच या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये या संदर्भात याचिका फेटाळण्यात आली होती। तर दुसरीकडे जर असा जर निर्णय दिला तर बाकीच्या जातींनाही असा निर्णय द्यावा लागेल, बाकीच्या समाजालाही असा निर्णय द्यावा लागेल। हा एक मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सध्या जी जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती मागणी तुर्तास तरी मान्य होणार नाही असंच आहे या मागणीला। त्यामुळे तुर्तास तरी जरांगे यांच्या मागणीवर निर्णय होणार नसल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। याच्यावर चर्चा झाली, परंतु सध्या तरी याच्यावरती कोणतीही सकारात्मक भूमिका सरकार घेण्याच्या दृष्टीने तयार नाही, कारण की तांत्रिक अनेक गोष्टी आहेत। एका राज्याच्या हायकोर्टाने ही बाब फेटाळली तर महाराष्ट्राने फेटाळली आहे, तर एका राज्याच्या हायकोर्टाने ही बाब तांत्रिक बाब वेगवेगळ्या पद्धतीने तपासावी लागेल। धन्यवाद कपिल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सह्याद्रीची उंची म्हणजे